काळानुसार शेती ही आता हायटेक होताना दिसतेय। जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक या गावाने तर आधुनिक शेतीकडे आता एक मोठं पाऊल उचललंय। कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावातील शेतकरी ऊस लागवडीचा नवा प्रयोग करतायत। पाणी, खत आणि औषधांचं अचूक नियोजन करून उत्पादन वाढवण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे। घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक इथे सुमारे 25 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केली आहे। शाश्वत ऊस विकास कार्यक्रमांतर्गत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतोय। मराठवाड्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न मानला जातोय। AI टेक्नॉलॉजी म्हणजे जे आपलं आर्टिफिशियल इंटेलिजंट यांच्या आधारे ऊस शेती करायला होतं। बारामती KVK यांनी मागच्या 2 वर्षापासून AI टेक्नॉलॉजीच्या आधारे ऊस शेती करतात आणि जवळपास त्यांचं 100+ ॲव्हरेज त्यांना तिथं मिळालं। मग त्याचे आम्ही सगळे व्हिडिओ YouTubeला असतील, फेसबुकला असतील, आम्ही ते बघितले। त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की आपण पण ही शेती केली पाहिजे। तर मग आमच्याकडं त्याची माहिती नव्हती। तर मग योगायोगाने आमचे समर्थ सहकारी साखर कारखाना यांचे चेअरमन भैयासाहेब राजेश भैया टोपे यांनी आम्हाला त्याची माहिती दिली आणि आम्हाला AI टेक्नॉलॉजीवर आधारित ऊस शेती करण्यासाठी मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर आम्ही AI टेक्नॉलॉजीवर ऊस शेती करायला चालू केली। तर त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गावामध्ये एक वेदर स्टेशन बसवण्यात आलं आणि त्या वेदर स्टेशनच्या खाली सॉइल मॉइश्चर सेन्सर जे बसवले, तर प्रत्येकाच्या शेतामध्ये ते सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवले। त्याच्यामुळं आमच्या मोबाईलवर मेसेज यायला लागले किंवा तुम्हाला आता पाणी कधी द्यायचंय, खत कोणतं द्यायचंय, मग आणखीन पाऊस कधी येणार आहे, हवेचा वेग किती, हवेचा दाब किती, पडलेला पाऊस किती, मग ही सगळी आम्हाला माहिती ह्या AI टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यावर मिळायला लागली। ही शेती फायदेशीर कशी आहे आणि याचा तुम्हाला कसा फायदा झाला? ह्या शेतीमुळं जे आपलं पाण्याची बचत व्हायला लागली। आम्ही ठिबकचा वापर केला आणि ठिबकचा वापर केल्यामुळं पाणी थेंबानी आणि खत ग्रॅमनी, तर आम्ही अशा पद्धतीमध्ये ह्याचा वापर करायला होतं आणि खत पण एकदम कमी लागायला लागलं, पाणी पण कमी लागायला लागलं। पहिल्यांदा अगोदर आपल्याला वाटायचं किंवा ऊस शेती म्हणलं की त्याला पाणी भरपूर लागेल, पण आज मी खरंच सांगू शकतो किंवा AI टेक्नॉलॉजीच्या आधारे ज्यावेळेस मी शेती करतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की दिवसातून फक्त 1 तास जरी आपण ऊसाला पाणी दिलं तरी पण भरपूर होतंय। उत्पादन जवळपास जे आता सध्या दिसतोय ऊस ह्याच्यावरून तरी वाटतंय की 100 टनच्या आसपास आम्ही सहज जाऊ शकतो एकरी। हो, एकरी। तर आधी उत्पन्न किती व्हायचं, आधी काय अडचणी यायच्या आणि आता काय फरक पडलेला आहे? आधी ऊस शेतीला पाणी भरपूर लागायचं, खत भरपूर लागायचं, कोणतं खत द्यायचंय हे आम्हाला अगोदर माहित नव्हतं। पण आता पाणी आपण ठिबकने द्यायला त्याच्यामुळे मोजकं पाणी लागायला लागलंय। खताचं पण आम्हाला माहिती व्हायला लागली किंवा आता तुम्हाला कोणतं खत द्यायचंय, जर ऊसावर जर कीड रोग आले तर त्याच्यामध्ये आपण फवारणी कोणची करायची ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या। परत आणखीन आम्ही ड्रोनच्या द्वारे ऊस शेतीवर फवारणी करायला होतं आणि जे आता सध्या दिसतंय, तर अगोदर जे पारंपरिक शेती होती तर पारंपरिक मध्ये आम्हाला जवळपास 40 टन 50 टन इतक्याच्या पेक्षा जास्त ॲव्हरेज मिळत नव्हतं एकरी, पण आता 100 टन इतका आम्ही एकरी ॲव्हरेज काढू शकतो असं एक अंदाजा वाटायला लागला। या प्रकल्पासाठी गावात हवामान नोंदवणारे वेदर स्टेशन उभारण्यात आले। प्रत्येक शेतात जमिनीतील ओलाव्याची माहिती देणारे सेन्सर बसवले। या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर नियमित सूचना पाठवल्या जातात। पिकाला किती पाणी द्यायचं, खतांचा वापर किती करायचा, हवामानातील बदल किंवा पावसाचा अंदाज याची माहिती ॲपद्वारे मिळत असल्याने निर्णय घेणं सोपं झालंय। अगोदरची जी पिढी आम्ही जी शेती केली ती शेती खूप खर्चिक आणि जास्त कष्टाची वाटते आम्हाला आणि हिच्यात आम्हाला समाधान सोपी आहे, करायला सोपी आहे, शारीरिक श्रम कमी आहेत आणि खर्च पण कमी होतोय। या पद्धतीच्या लागवडीसाठी सुरुवातीला प्रति एकर तुलनेने जास्त गुंतवणूक करावी लागत असली तरी उत्पादन वाढ आणि खर्चात होणारी बचत यामुळे भविष्यात त्याचा फायदा होईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे। कमी पाण्यात आणि कमी मजुरीत अधिक उत्पन्न मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। मी म्हणलं ठीक आहे, करून बघू। मग आम्ही गावातील 25 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि सुरुवात केली। तंत्रज्ञान कसं चालतंय? तंत्रज्ञान हे मोबाईलद्वारे चालतंय। त्याचं वेदर स्टेशन गावात बसवलेलं आहे। त्या वेदर स्टेशनला आमच्या गावातील 25 शेतकऱ्याचे हब आणि ते अटॅच केलेत आणि त्याचे मेसेज आम्हाला मोबाईलवरती येतात प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळे। म्हणजे ऊन किती पडणार, पाऊस किती पडणार? हो, ऊन किती पडणार,
पाऊस किती पडणार, कधी येणार आणि किती प्रमाणात येणार, आणि पाऊस झाला तर किती प्रमाणात झालाय हे पण या AI आधारित सांगतंय. म्हणजे माहिती सगळी कळते. हो, आम्हाला सगळी माहिती कळते. आमच्या मोबाईलवर लगेच येतं ना. म्हणजे तुम्हाला काळजी घ्यायला सोपं होतं. हो, काळजी घ्यायला सोपं होतं. आदल्या दिवशीच आमच्या म्हणजे एक दिवस आधीच आमच्या मोबाईलवर मेसेज पडतो किंवा उद्या तुमच्या इकडे भागात पाऊस येणार आहे. बरं, शेताला किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं हे पण माहिती तुम्हाला हो. मोबाईलवर येते. शेताला पाणी किती द्यायचं आणि खत किती प्रमाणात द्यायचं हे सांगतंय. सकाळी 6 वाजता मेसेज येतोय की तुमच्या शेताला 1 तास सिंचन करण्याची गरज आहे. मग आम्ही जातो आणि त्या पद्धतीने मोटर चालू करतो. AI वरून सगळं. हा, AI वरून 1 तास झाले बंद करून टाकतो. ते दाखवतंय आता तुमच्या शेतात पुरेसा ओलावा आहे, पाणी बास झालं, तुम्ही मोटर किती बंद एकरात करतो. लागवड केली? आम्ही 2.5 एकर क्षेत्र लागवड केलेली. अन्य शेतकऱ्यांना काय आवाहन करा? अन्य शेतकऱ्यांना आम्ही हेच सांगन किंवा तुम्ही AI आधारित ऊस शेती केली पाहिजे. ह्याचे भरपूर फायदे आहेत. खर्च थोडा जरी पारंपरिकपेक्षा थोडा शिल्लक असला तरी पारंपरिकपेक्षा उत्पन्न दुप्पट आहे. त्याच्यामुळं आपल्याला AI आधारित शेती पुरते. आणि आता कसं होत चाललंय, जमीन कमी होत चालली शेती, तर त्याच्यामुळं आपल्याला कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याची गरज आहे. तर ते जर करायचं असेल तर AI हे बेस्ट ऑप्शन आहे. तंत्रज्ञान आणि शेती यांची सांगड घालत पिंपरखेडच्या शेतकऱ्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय. संसाधनांचा योग्य वापर, पाण्याची बचत आणि उत्पादन वाढ ह्या तिन्ही बाबींवर भर देणारी ही पद्धत आता भविष्यात मराठवाड्यातील शेतीसाठी नवी दिशा ठरू शकते. ग्राउंड रिपोर्ट, विजय साळी, न्यूज अनकट, जालना.